अध्यक्ष महोदय, शेतकरी सुखी तर राज्य सुखी हा मूलमंत्र शेतकऱ्यांच्या हिताचा प्रश्न केंद्रस्थानी ठेवून महायुती सरकारने शेतकऱ्यांच्या हिताचे सर्वात मोठे आर्थिक पॅकेज जाहीर केल्याबद्दल मी महायुती सरकारचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब, उपमुख्यमंत्री एकनाथरावजी शिंदे साहेब, उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांचं मनापासून अभिनंदन करतो। अध्यक्ष महोदय, ऑगस्ट सप्टेंबर मध्ये झालेल्या अतिवृष्टीमुळे नांदेड जिल्ह्यासह मराठवाड्यातील शेतकऱ्यांचं खरीप पिकाचे मोठे नुकसान झालेले आहे। पिकांचे शेतीतील माती बंदिस्त होऊन गेल्या अशा ठिकाणी परिस्थिती शेतकऱ्यांची निर्माण झालेली आहे। या संकटातून बाहेर काढण्यासाठी राज्य शासनाने दुष्काळी मदत जाहीर केली, तरीही तांत्रिक अडचणीमुळे अजूनही 20 ते 25% शेतकऱ्यांना दुष्काळी निधीचा परतावा मिळाला नाही। यासाठी तो दुष्काळ निधीचा परतावा लवकरात लवकर करावा ही विनंती अध्यक्ष महोदय मी आपल्या माध्यमातून करतो। तसंच अध्यक्ष महोदय, त्याचबरोबर या दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांना पीक विम्याची संरक्षित रक्कम मिळणे अपेक्षित असताना आज तक पीक विमा मंजूर होऊन तो शेतकऱ्यांना मिळाला नाही। शेतकऱ्यांना तात्काळ पीक विमा मंजूर करून ते वाटप करावा अशी विनंती अध्यक्ष महोदय आपल्या माध्यमातून करतो। अध्यक्ष महोदय, जे काही जून ते 6 महिने मराठवाड्यामध्ये पाऊस पडला आणि शेतकरी अतिशय हतबल झालेला आहे। माझ्या मतदारसंघामध्ये इतक्या मोठ्या प्रमाणामध्ये पाऊस झाला अध्यक्ष महोदय, काही ठिकाणी नदी आहे की शेत आहे हेच समजायला तयार नव्हतं। अशा परिस्थितीमध्ये शेतकरी या ठिकाणी कसा उभा राहील यासाठी आपण आपल्या माध्यमातून सरकारला मी विनंती करतोय। अध्यक्ष महोदय, आपल्याला जर आता शेतकऱ्यांना धीर द्यायचा असेल तर शेतकऱ्यांना 6 तास वीज या ठिकाणी दिली पाहिजे, कारण तर खरीपाचं पीक तर सगळं गेलेलं आहे आणि रब्बी पीक जर त्यांना मिळवायचं असेल तर त्यासाठी अत्यंत महत्त्वाचा विषय म्हणजे शेतकऱ्यांसाठी विजेचा आहे। आणि आपण संध्याकाळची लाईट शेतकऱ्यांना दिली तर आजची परिस्थिती आता सभागृहामध्ये अनेक सदस्यांनी या ठिकाणी मागणी केलेली आहे। सगळीकडे बिबट्याचा वावर आहे। आज दुपारी सुद्धा मला फोन आला होता, माझ्या मतदारसंघामध्ये झरी डेरला म्हणून गाव आहे, त्या गावामध्ये सुद्धा बिबट्याचा वावर या ठिकाणी झालेला आहे। शेतकऱ्यांमध्ये भीतीचं वातावरण आहे, अनेक शेतकऱ्यांवरती बिबट्यांचे हल्ले या ठिकाणी होत आहेत। अध्यक्ष महोदय, आपल्याला शेतकऱ्यांना भीतीच्या याच्यातून बाहेर काढायचं असेल तर त्यांना दिवसाची लाईट या ठिकाणी 6 तास तरी आपण दिली पाहिजे, तर शेतकरी या ठिकाणी जगेल अशी मागणी आपल्या माध्यमातून अध्यक्ष महोदय मी करतो। माझा